चिमुकली स्वामिनी कार्यक्रमातून अचानक गायब झाली. घरामागे गेली अन आई वडिलांच्या आक्रोशाने डॉक्टरही सुन्न झाले. असे काय घडले तिच्यासोबत हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आताच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील आमशी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 1.5 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वामिनी असे मृत चिमुरडीचे नाव आहे. घरातील धार्मिक कार्यक्रमासाठी ही चिमुरडी आपल्या आई बाबासह गेली होती. कार्यक्रम सुरू असताना सर्वांची नजर चुकून खेळत खेळत घराच्या पाठीमागील बाजूस गेली आणि 4 फूट खोल पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडली. कार्यक्रम संपल्यानंतर स्वामिनी दिसत नसल्याने पाहून आई वडिलांनी नातेवाईकांच्या मदतीने शोध सुरू केला. बराच वेळ झाल्यानंतर ती घराच्या मागील बाजूस खोदलेल्या खड्ड्यात पडल्याचे नातेवाईकांना आढळले. स्वामिनीचे आई वडील देखील तेथे पोहोचले आणि स्वामिनीची अवस्था पाहून दोघांनी हंबरडा फोडला. खड्ड्यातून काढून तिला तातडीने उपचारासाठी सांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. यावेळी 1.5 वर्षाची गोंड स्वामिनी ही आईच्या मांडीवर निश्चित पडली होती. दरम्यान प्राथमिक उपचार करून स्वामिनीला पुढील उपचारासाठी CPR रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.